यू टर्न घेताना कारचे नियंत्रण सुटले, इलेक्ट्रॉनिक कारगाडी घुसली सरळ घरात. घराचे खूप मोठी वित्तहानी, जीवितहानी नाही. मिरज शहरातील गणेश तलाव मंगळवार पेठ येथील बॉम्बे बेकरी समोर आज सकाळी अंदाजे 9 ते 9:30च्या दरम्यान एक धक्कादायक अपघात घडला. यू टर्न घेत असताना इलेक्ट्रिक कारचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने प्रथम इलेक्ट्रिक स्कूटर एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर थेट एका घरात घुसले. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार पेठ गणेश तलाव परिसरातील बॉम्बे बेकरी समोर हा प्रकार घडला. इलेक्ट्रिक वाहन वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने इलेक्ट्रिक वाहन भरधाव वेगाने पुढे गेले. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक देत वाहन सरळ घरात घुसले. या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून घरमालक अल्ताफ अब्दुल रजाक सौदागर यांच्या मालमत्तेची वित्तहानी झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस तसेच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान घरमालक अल्ताफ अब्दुल रजाक सौदागर यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून झालेल्या नुकसानीचा योग्य पंचनामा करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली. रजाक सौदागर मंगळवार पेठ बॉम्बे बेकरी जवळ राहतोय आणि इथं आमच्या घरासमोर एका लेडीजने आपली 4 व्हीलर गाडी आमच्या घरात आत घातलेली आहे. त्या गाडीमध्ये आहे ना आपलं 2 व्हीलर बाहेर लावलेली ती आत दुसऱ्या रूममध्ये गेलेली आहे. गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे, घराचं मोठं नुकसान झालेलं आहे. परत त्यांनी दुसऱ्या 2 व्हीलरवाल्याला पण धडकेलेला आहे आणि त्याला आहे ना लागलेला आहे. त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहेत आता त्यांनी आणि त्या मॅडम आहेत त्याच्याबरोबर गेलेल्या आहेत. भरपूर झालेला आहे. आमचं फ्रंटेज आहे ना जे पूर्ण फ्रंटेज डॅमेज झालेलं आहे आणि आमचे वायरिंग पूर्ण डॅमेज झालेले आहे. पाईपलाईन डॅमेज झालेली आहे आणि माझी 2 व्हीलर बाहेर लावली होती त्या दुसऱ्या रूममध्ये गेल्या ती पण पूर्ण डॅमेज झालेली आहे. आपलं नुकसान भरपूर झालेलं आहे.